बाबा कुठं? तिथे चांदवडी. गावातले का? हो गावातलाय. नक्की ना? नक्की. जावा. काय असं काय बोलतीस? ओ मारू नका, मारू नका. मी खरंच काय केलं नाही, मला मारू नका. अरे मी कशाला तुला मारतोय? पण तू असं हॉर्न का वाजवतोस तोंडाने? ते तुमच्या गावातले भैया साहेब आहेत ना, हा त्यांनी मला असंच बोलायला सांगितलंय. का? ते असंच. काय ते सरळ सांग, नाहीतर बाजारात उठून बघ तुझा. ते तुमच्या गावातली शीतल आहे का नाही? हा तिचं काय? हा ती आहे का नाही ती शीतल? अरे पुढे बोल की. मला ती आवडती. कोण? ती पावरा शिकली होय? ओ पण मारू नका, मला खरंच मारू नका. मी खरंच काय केलं नाही. मी कशाला तुला मारतोय? ती तुला आवडती. भैयान तुला हॉर्न सारखा आवाज काढायला का सांगितलं? ते मी शीतलवर लाईन मारतो ते भैया साहेबांना कळलं ना, म्हणून त्याने मला लय हाणला आणि अशी शिक्षा केली. म्हणजे तू आहेस या टोल नाक्याचा करता करी होता, तुझ्यामुळे घडलंय सगळं. पण मला एक कळ ना, शिकली तुला आवडू कशी शकते? नाही म्हणजे ती आवडूच कशी शकते कोणाला? चांगली मुलगी आहे की शीतल. हाय की चांगली? तिचे केस महाबळेश्वरच्या जंगलासारखे घनदाट आहेत. त्या शितलीच्या झेपऱ्या वय. होय. तिच्या डोळ्यात बघितल्यावर असं वाटतं ना, कासचा तलावच आहे, ज्यात पार बुडून जाऊ. हरणीची चाल, गोड बोलणं, मधाळ हसणं. ए बस बस, मधाळ हसणं. तुला एवढी आवडती होती? एवढी नाही, एवढ्यापेक्षा लई 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 आवडती मला. चांगलं. काय नाव काय तुझं? सरळ सांग. अभिषेक. तुमचं? माझं अजिंक्य. माझं नाव विचारून काय करणार आहे? काय नाही, आपलं असंच माहिती म्हणून विचारलो. तुम्ही माझं विचारलं म्हणून मी तुमचं विचारलं. बरं असू दे, इकडे बस. पॉइंट काय माहितीये का अभिषेक? शीतल तुला आवडते. होय. आपण नुसतं आवडून काय करणार रे? असं कसं, असं कसं? वा रे वा. मी तिच्या बरोबर लग्न करणार, संसार पण करणार. नक्की का? हो. बघ हो. परत माघार घ्यायची नाही. एकदा ठरवलं ना तिच्याशी लग्न करायचं, मग करायचंच. करणारच. अहो तुमचा सपोर्ट असेल ना, तर आत्ता तिला आमच्या घरला घेऊन जातो बघा. हे सोन्या, अरे एवढं पण डोळ्यात पाणीला असं बोलू नको रे. जा जा, चितलीला घेऊन जा गावाच्या बाहेर, म्हणजे तुझ्या घरला. वय वय, नाही माघार बिगार घेणार. आपलं लय प्रेम आहे तिच्यावर. ठीक आहे, मी तुला सोडतो आतमध्ये, तिला पटव आणि लग्न करून घेऊन जा तिला गावाच्या बाहेर. काय म्हणजे? माझ्या घरला. जा. अहो पण मला कोणी अडवलं तर? अरे नाही कोण अडवत तुला, कशाला घाबरते तू? जा बिंदास. आणि प्यार क्या तो डरना क्या. हा प्यार क्या तो डरना क्या. खरं लय मारत्या तो, पार तोंड बिंड सुजवत्यात, लय चेंबावत्यात. अरे अभिषेक, तू खरं प्रेम करतो ना? होय. मग
मग काय? मग हा, मर को कभी दर्द नहीं होता. खरंच? मग जा बिंदास. हा. 10 लाख. हा. अरे काय? मर्द को कभी दर्द नहीं होता, प्यार किया तो डरना क्या, प्यार किया तो डरना क्या. शिकली लवकर जावा पाहिजे बरोबर. एक्सक्यूज मी. एक चॉकलेट द्या. अरे तू इथं कसं काय आला? प्यार किया तो डरना क्या. म्हणजे वाव शीतल, वाव, आय लव्ह यू शीतल. साहेबचा आवाज शिकलो आहे का नाही? अरे पण तू इथं गावात कसा काय आला? मर्द को कभी दर्द नहीं होता. माझ्या काकांना कळलं ना तर तू मत बी नाही राहायचा आणि तुला दर्द बी नाही व्हायचा. आणि वैर आमच्या गावात टोले नाका झालाय, बाहेरच्या पोरांना आत बी सोडत नाहीत. पण तू कसा काय आला? प्यार किया तो डरना क्या. ए प्यार किया तो, तुला माहितीये का हे सगळं तुझ्यामुळेच केलंय. करू दे की, पण मला सोडलं का नाही त्याने आत. कोणी सोडलं तुला? था एक प्यार का फरिश्ता, प्रेमाचा दुआ, नेक बंदा. अरे कोण फरिश्ता आणि कोण दुआ, नीट सांगशील का कोणी सोडलं ते? तिथं एक हिरो होता, त्यानं सोडले मला. अयो, कोण हिरो सांगशील का आता? ते अजिंक्य नावाचं पोरग होतं, त्यानं सोडले मला आत. त्या आजानं सोडले वे तुला आत? येस. काय म्हणला तुझा त्यो प्यार का फरिश्ता? त्या शितलीला, शीतलला गावाबाहेर घेऊन जा म्हणला. काय? म्हणजे माझ्या घरला. असं वे, चल माझ्या बरोबर. होय, आताच लगेच? कोण गावाच्या बाहेर जात आहे बघच तू. चल. आज इथं का? हो. तुम्ही कुठे चाललाय? कॅन्टीनला. भारीच की. फौजी, माझं एक तेवढं काम करा की. काय? कॅन्टीन मधनं मला एक गॉगल आणा की. ते आर्मीवाले घालतात तसला. अहो तुम्हाला कितींदा सांगितलं तरी बी तुम्ही आणत नाही. अहो एवढी पेन्शन आहे, एकदा तरी आणा की आम्हाला. अरे पेन्शन लय स्पेशल कामासाठी ठेवली आहे. कसल्या? सांगितलं ना, वर्क इन प्रोग्रेस. तेच येऊ का? फौजी, अहो हे बघा काय. हे कोणी दिलं? मी पुण्याला गेलतो ना, तिथं लेफ्टनंट कर्नल निकम सर यांनी दिलंय. अरे हे त्यांनी दिला त्याचा आनंद आहेच, पण हे मिळवण्याचा आनंद लय असतोय. पण हे असं इथं थांबून कवर होणार बघ. ये पोरा, अरे तू का इकडे आलेस? मी सकाळी आलोय, पण तू कशाला आली इथं? डबा द्यायला आली. तुला तर जेवायची सूद नाही. मला वाटलं तू तिकडे हर्षवर्धनच्या हापीसात असशील.
तिकडे गेल्यावर कळलं की तू इकडे आल्यास म्हणून. पण काय राजा, तू इथं काय करतोस? अगं त्यांनी मला ड्युटीला लावलं इथं. ड्युटी कसली? हेच की लोकांना आत सोडायचं, बाहेर सोडायचं. मग लोकांना त्यांचं त्यांना जाता येत नाही वय? अगं म्हणजे आगावपणा करणाऱ्यांना अडवायचं आणि बाकीच्यांना सोडायचं. मग हे काम लय बरं आहे बाबा. निदान तुला गोळी तर लागणार नाही. आणि समजा एखादा नडलाच तर फार फार तर काय त्या रट्ट पडतील दाडक्याचं, हाय का नाही? झालं तुझं? तुला नाही कळायचं बाबा. मलाच कळायचं नाही वे. अरे तुला तिकडे काय झालं तर काय करायचं म्हणून म्हणते मी. जीजे ते बॉर्डरवर आपलं जीव तोडून रक्षण करतात ना, म्हणून आपण इकडे निवांत जाऊ शकतोय. अरे पोरा, बरोबर आहे तुझं, पण मला काळजी वाटती म्हणून म्हणते, बाकी काय नाही. अगं जीजे, तिथं तुझा माझ्यावर जीव आहे म्हणून तू माझी काळजी करतेस, पण तिथं बॉर्डरवर लढतात त्यांचा अख्ख्या देशावर जीव आहे. त्यांची काळजी आपण नको करायला? अगं आपण काय करत नाही, पण निदान जे करतात त्यांना तरी करू द्यायचं. नाही बोलत परत अशी. पण हे बघ, तू पण जास्त वेळ इथं उन्हात उभा राहू नकोस. हं? खाऊन घे आणि लवकर घरला परत ये. जाऊ का मी? आणि तू बी नको उन्हात फिरत बसू, नाहीतर पडशील कुठेतरी अंदर येऊन. माझी नका काळजी करूस, तुझंच बघ. पर हाडाची काढ झाल्यात आणि भरती होती. जातीस का आता? मी कशाला थांबते इथं, घे. मी काय म्हणतो, मी घरी फोन करून सांगू का आपण दोघे येतोय ते? तू नीट जाशील का बघा आधी. हा जाईन की. असं कसं? आणि मी काला आणावे घरचा पत्ता इसरायला. अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का? आता काय झालं? अरे तुला एवढं मारलं त्या दिवशी, ते टोले नाका उभा केला तुझ्यासाठी, त्यातनं बी तू आलायस वे. हा मग प्यार किया तो डरना क्या ना. आणि तू मला म्हणली नव्हती का सैफचा आवाज शिकून ये? आता मी सैफचा आवाज पण शिकून आलो. मग हो समजू ना मी. चल सांगते, चल. अरे ये तो वहीच लड़का है ज्याला मी धू धुतला होता. पण यो शीतल भाभींबरोबर काय करतो आणि याला गावात सोडलाच कसा? शीतल भाभी और ये एक साथ, इनका कुछ तो भानगड़ है. भैया को बताना पड़. हे आज्या, अरे तुला दिलेली कामं तर नीट करत जा. का काय झालं? याला आत कशाला सोडलं? का म्हणजे त्याचं काम होतं. कुणाकडं? अगं तुझ्याकडेच की. काय काम होतं? अगं त्याला तुला प्रपोज करायचं होतं. अरे तू काय कामाचं नाहीस म्हणूनच त्या भैयाने हे काम दिलं असेल तुला. तर तुझी तर ही तबी बोंब. का काय झालं? आता तुझ्याकडे आलाय म्हणलं सोडलं त्याला. अरे मग माझ्या परवानगीशिवाय का सोडलं त्याला? आता मला काय माहित तुझी परवानगी लागते ती. आणि तसं बी एखादं प्रेम करते म्हणल्यावर ते येणारच की. ते शीतलला गावाच्या बाहेर घेऊन जा असं म्हणलास वय? नाही. हे म्हणला का नाही? वय वय म्हणला. बघ अगं शीतला घेऊन जा म्हणाल नाही काय, शीतलीला घेऊन जा म्हणाल. माकडासारखं दादीच कू नकस. मग मधाळ असू का मधाळ? हा हा? अगं यो अभिषेक म्हणत होता शीतल मधाळ असती म्हणून. ते जरा दाखव की मधाळ कसा असते ते. तर कोण अभिषेक? योच की. ठीक
गावात काय करते रे पोरग? पी 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 पी. ए नीट बोलायचं. यांनी मला म्हणलं प्यार किया तो डरना क्या, मर्द को कभी दर्द नहीं होता, आणि गावात जा म्हणले म्हणून मी गावात आलो. वेट मिनिट. शीतल सॉरी, तुला त्रास झाला. मी बघतो याचं काय करायचं ते. तुझा घरी ऊन पण लय वाढले. जमे ये घरी सोडून त्यांना. हा भैया. काय नको, माझी मी जाईन. आणि ही अशी सोडत असाल आता काय उपयोग आहे टोले नाकाचा? हा, नुसती आश्वासनं द्या पण कामाच्या नावानं बोंबा बोंब. तुला एकदाच सांगतोय, परत सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही. वय जमे हा. याला एवढं हाना, इतकं हाना. मारू नका, मी खरंच केलं नाही. गप्पे. चूक केली म्हणल्यावर चुकी बरोबर शिक्षा फ्री मिळणारच. अगं शीतल काय झालं? भैया पकड के लाओ क्या उसको? भैया शीतल कशी बोलली तुम्हाला बघितलं ना. तुमच्या कामानं तिला इम्प्रेस करायचं होतं. आणि आजा तू का सोडलं त्याला? ए युजलेस अजय, तुला काय अक्कल? तुला टोले नाक्यावर कशासाठी ठेवला होता? हे असले भुरटे बॉयज गावात येतात, गावातल्या पोरींना त्रास देतात, म्हणून तुला इथं ठेवलं ना. आता मी काय चुकीचं काम केलं बाळासाहेब? काय चुकीचं केलं? अरे ज्याच्यामुळे टोले नाका उभा केला तू त्यालाच आज सोडला. बाळासाहेब, प्रेम काय असतो? प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम कुणी बी कुणावर बी करावं, पण ते अगदी मनापासून करावं. मग त्यात कुणाला भ्यायची काय गरज आहे? हा, आता समजा आपलं एखाद्यावर प्रेम असेल आणि आपण तर आपली धडकन त्याच्याजवळ पोहोचवला पाहिजे का नाही? हा, आणि प्रेमात एखाद्यावर जीव जडला ना की विषय संपला. आणि तो अभिषेक तर त्याचं प्रेम व्यक्त करायला आला होता आणि आपण त्याचं प्रेम व्यक्त करायला चान्स दिला पाहिजे असं मला वाटते. प्रेम ही एवढी भारी गोष्ट आहे, तेव्हा मला वाटतं की कुणाच्या प्रेमात आपण अडथळा नाही झाला पाहिजे. आता समजा उद्या तुम्ही प्रेम करताय, लोकांनी तुम्हाला मदत केली पाहिजे का नडलं पाहिजे सांगा बरं? मदत केली पाहिजे. बघा, मग एखाद्या माणसाला आपण प्रेम व्यक्त करायला मदत केलीच पाहिजे का नाही? देर यू आर राजा, देर यू आर. तू हे जे काय बोललास ते मला लय आवडले. अरे माझ्या काळजात होम केलंयस तू. होम? अरे होम, होम नाही का होम. अरे घर केलंय घर. अच्छा, अरे लव इज लव अँड यू इज गुड. आजपासून तुझा टोले नाका बंद. आजपासून तू बॉडीगार्ड पण नाही. आजपासून तू माझा लव गुरु. लव गुरु? येस, आय लाईक यू. आता माझं एक काम करायचं. काय? तू शीतलला प्रपोज करायचं. काय? येस, तू माझ्या वतीनं शीतलला प्रपोज नेऊन द्यायचा. हा असं होय. असा नेऊन द्यायचा की शीतलने एस्केपच केला पाहिजे. भैया एस्केप नाही, ऍक्सेप्ट. दॅट इज दॅट. आजा, माय लव्ह लाईफ युअर हँड.
तू असा प्रपोज घेऊन जायचा, असा प्रपोज घेऊन जायचा की तिनं ऍक्सेप्टच केला पाहिजे. आणि जर का तिने तसं केलं नाही तर अरे जा टनच करून टाक.